संकेत मिळत असतानाच दुसरीकडे ज्युनियर पवार काका पुतणे यांच्यामध्ये दुरावा कमी होतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण अजित पवारांच्या बचावासाठी थेट रोहित पवार आता मैदानात उतरले आहेत। कुरडूमुरुम उपशा प्रकरणानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्यानं अजित पवारांवर सर्वत्र टीका झालेली, मात्र रोहित पवारांनी दादांची पाठराखण केली, तर युगेंद्र पवारांनी मात्र अजित पवारांवर टीकाच केली। त्याचवेळी रोहिणी खडसेंनीही अजित पवारांची बाजू घेतल्याचं दिसतंय। दरम्यान अजित पवार आजारी असल्यानं त्यांनी नियोजित दौरे रद्द केले अशी माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे। तर कुरडू प्रकरणी अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अजित पवारांची नाराजी आहे की ते आजारी आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर रोहित पवारांनी अजित पवारांची कशा प्रकारे पाठराखण केली आहे ते बघूया। आपल्या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, अजितदादांच्या हिंदीमुळे बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। अजित पवारांनी याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे। तरी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल घेतली जाते। राष्ट्रवादीच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असून सर्व काही आलवेल असतेच असे नाही। असे या पोस्टमध्ये म्हणतात रोहित पवार। तर सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांनी कुरडूमधल्या व्हिडिओ प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। ती मेरिट वाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव। हा यूपीएससीचा अपमान आहे, तुम्ही यूपीएससीला चॅलेंज करताय। आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इल्लीगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे। बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहिणी खडसेंनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। रोहित पवारांनी सांगताना अजितदादांचा, आम्ही पण इतके वर्ष त्यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांच्या स्वभावाचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। अजितदादा कार्यकर्ता असो, अधिकारी असो, त्यांच्या शब्दामध्ये धाक असतो, बोलण्याची एक वेगळी ढब आहे। आता त्याचा व्हायरल झाल्यानंतर अर्थ काय काढला याला महत्व आलेलं आहे। आणि ते करत असताना रोहित पवारांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे, त्यांचं एवढंच म्हणणं होतं की अजितदादा अधिकाऱ्यांबद्दल फार चांगली भूमिका घेत आहेत, त्याला वेगळा अर्थ घेऊ नये। या सगळ्या प्रकरणामध्ये खरं दादांचा हेतू बघितला पाहिजे। जेवढे काय आम्ही सगळे दादांना ओळखतो तेव्हा आम्हा प्रत्येकाला माहिती आहे की दादांचा स्वभाव हा त्यांचा बोलण्याचा जो टोन